नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात सतत टेन्शन असेल तर हा दोष तुमच्या घरात असू शकतो. मित्रांनो, आजकाल धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला घरामध्ये शांती, सुख, समाधान हवं असतं, पण ते मिळणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. घरात आनंदी, सकारात्मक वातावरण राहण्यासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्न करतात. अनेक कुटुंबात सतत वादविवादाची परिस्थिती निर्माण होत असते. घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास बनवते, माणसाच्या वागण्यात कटुता आणते. यामुळे लोक नेहमी निराश आणि थकल्यासारखे वाटू लागतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या घरातून नकारात्मकता, वाईट ऊर्जा काढणे आवश्यक असते. परंतु त्यासोबतच घरात सतत टेन्शन राहते, नकारात्मकता राहते, वादविवाद होतात, कटकटी होतात, भांडणं होतात आणि सारखे वाईट विचार मनात येतात. तर हे होत असतं ते म्हणजे फक्त आपल्या घरातल्या वास्तुदोषामुळे. हो मित्रांनो, वास्तुदोष हा जेवढा आपल्याला छोटासा वाटतो, सोपा वाटतो, तेवढा हा सोपा नसतो. हा वास्तुदोष म्हणजे आपल्या घराचा दोष असतो. घरातल्या या दोषामुळेच आपली परिस्थिती खराब होत असते आणि या दोषामुळेच आपल्याला टेन्शन येते, वादविवाद, भांडणं, कटकटी हे सुरू राहत असतं. पैसा न टिकणे, पैसा व्यर्थ खर्च होणे, काहीतरी अपघात होणे, सतत आजारपण राहणे हे वास्तुदोषाचे लक्षण असतात. आणि हे दूर करण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकतात. ते म्हणजे जर घरात सतत टेन्शन राहत असेल तर हा वास्तुदोष दूर करावा. यासाठी वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या जुन्या तुटलेल्या वस्तू घरामध्ये नकारात्मकता वाढवतात. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात फर्निचर, घड्याळ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सारख्या तुटलेल्या वस्तू असतील तर लगेच तो सामान भंगारात घालून टाका. काही वस्तू वापरण्यास योग्य असल्यास त्या दुरुस्त करा, नीट करून घरी ठेवा. त्यानंतर घरातील वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या असणं, नीट नेटक्या न ठेवणं, यामुळे घरातील लोकांच्या वागण्यात चिडचिड आणि नकारात्मकता निर्माण होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. त्यामुळे घरातील वातावरणात तणाव निर्माण होतो आणि सकारात्मकता निघून जाते. यासाठी आपण आपल्या घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकणे किंवा व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे असू शकते. घरात स्वच्छता ठेवा. असं केल्याने टेन्शन दूर राहतं आणि नकारात्मकता दूर राहतं. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार मीठ हा घरामध्ये वापरण्यात येणारा असा एक घटक आहे ज्यात नकारात्मक ऊर्जा काढण्याचा गुणधर्म असतो. फरशी पुसताना पाण्यात समुद्र मीठ मिसळले तर ते तुमच्या घरात वातावरण सकारात्मक बनवू शकते. हा उपाय गुरुवारी करू नका. याशिवाय काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. जर तुमच्या घराच्या बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे तुम्ही एखाद्या भांड्यात मीठ टाकून ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो असं मानलं जातं आणि यामुळे टेन्शन, कटकटी, भांडण, वादविवाद दूर होतात. तर घरात टेन्शन असेल तर वास्तुदोषामुळे होतो आणि त्यासाठी तुम्ही हे काही उपाय करून वास्तुदोष दूर करू शकतात. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.